मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर कालच्या व्हिडिओला सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल आभारी सर्वांची। तर हा व्हिडिओ आहे काल संध्याकाळचा, तर अर्धा संध्याकाळचा आहे आणि अर्धा आज सकाळचा आहे, असं दोन्ही मिळून मी एकत्र व्हिडिओ केलाय। तर व्हिडिओची सुरुवात केली होती मी संध्याकाळी, मला वाटतं 6:30 पावणे 7 वाजत आले होते, प्रदोष काळ झाला होता, नेटकस म्हणजे अंधार पडायला लागला होता। तर व्हिडिओ स्टार्ट केला मी आणि मला स्वयंपाक बनवायचा होता। फौजी साहेबांचे मित्र, त्यांच्या मिसेस म्हणजे ताई आणि अजून एक मित्र असे जेवायला येणार होते आणि मला टेरेसवर चुलीवर जेवण बनवायचं होतं आणि स्पेशली ते चुलीवरचं जेवण करण्यासाठीच येणार होते ना। तर तसं पण संध्याकाळी आम्ही चुलीवर जेवण बनवतो आणि सगळे वरती मस्त हवेला जेवण करतो। तर पातेल्यात भाजी शिजायला टाकायची होती ना, तर मी पातेल्याला थोडीशी माती लावली। तर पाठीमागं बऱ्याचशा ताईंनी कमेंट करून सांगितलं होते की ताई तेल अजून निरमा वगैरे असं लाव पातेल्याला, म्हणजे काळं होत नाही, पटकन निघतं। पण ताईंनो, मला पातेल्याला आहे ना मातीच लावायला आवडती। ते काळं झालं ना माती लावल्यानंतर, तर असं थोडंसं पाणी टाकलं त्याच्यावरती आणि ते माती सगळं असं थोडं घासलं ना की पटकन खळकन निघून जातं ते। त्यामुळे मी पातेल्याला माती लावून घेतली, चुलीवर थोडंसं ते तापायला ठेवलं, म्हणजे माती थोडी फिक्स झाल्या जाईल। आणि मटण करणार होते मी, तर सगळे नॉनव्हेज खाणारेच होते ना, तर फौजी साहेबांनी मटण फिश वगैरे आणलं होतं। आणि हे नॉनव्हेज मला घरात बनवण्यापेक्षा मोकळ्या वातावरणामध्ये असं टेरेसवरती बनवून द्यायला खूप आवडतं। असं म्हणजे घरात राडा पण होत नाही, फिशचा वास पण येत नाही। आणि मटण शिजायला घालायची पद्धत माझ्या सासूबाईंची बरं का, माझ्या सासूबाई असंच करायच्या। शिजायला घालताना खोबरं, लसण आणि कोथिंबीर, अद्रक हे वाटून त्याची थोडी फोडणी करायची, म्हणजे आबडधोबड वाटायचे त्या पाट्यावर आणि मग हळद मीठ घालून शिजायला घालायच्या। तर मी पण मग सासूबाईंच्याच पद्धतीने मटण शिजायला घालत असते आणि त्याच्यामध्ये मीठ, हळद, थोडंसं गरम पाणी घालून ते शिजायला घालून देते, थोडंसं परतून। आणि दुसऱ्या चुलीवर मी भाकरी करते, म्हणजे पटपट आवरून जाईन। आणि हे बघा, आता मटणामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं, हळद घातली आणि मीठ घातल्यानंतर काय होतं, मटणला पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये मस्त मी परतून घेतलं सगळं मटण आणि गरम पाणी घातलं याच्यामध्ये आणि झाकण ठेवून शिजून देते। तर मोठं पातेलं घेतल्यावर काय होतं, उतू येत नाही, काहीच नाही ते पूर्ण शिजूपर्यंत। त्यामुळे मी जरा मोठंच पातेलं घेत असते आणि मला जेवण पूर्ण 10 माणसाचं बनवायचं होतं ना, त्यामुळं रस्सा पण जास्त लागणार होता, भाजी जास्त लागणार होती, कारण त्यातल्या त्यात बाजरीच्या भाकरीबरोबर रस्सा जास्त लागतो। तर जास्त जेवण बनवायचं होतं ना मला, त्यामुळे मी हे मोठं पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये मटण शिजायला घातलं। तर पातेल्यावरती मी ताट ठेवले ना, तर त्या ताटामध्ये पण मी पाणी ठेवले गरम व्हायला, म्हणजे पाणी जर कमी पडलं तर त्या ताटामधलंच पाणी पातेल्यात भाजीत घालायचं, म्हणजे थंड पाणी घालायची गरज पडत नाही। तर आता दुसरी चूल पण मी पेटवली, कारण त्याच्यावरती मी आता भाकरी करते, म्हणजे पटपट स्वयंपाक होऊन जाईल। तारीमध्ये मी कांद्यांना थोडंसं अशा चिरा मारून कांदे घातले तारीमध्ये आणि आता हे आरामध्ये भाजायला घालते। तर गावच्या पद्धतीने काळ्या मसाल्याची भाजी बनवायची ना, त्यामुळे मी कांदे भाजायला घातले चुलीमध्ये आता तारीमध्ये घालून। सरप्राइज भाई आए। बैठो बैठो, पाणी दे तू क्या। तर मटण शिजते, कांदे भाजायला घातलेत आणि एकीकडे मी आता भाकरी बनवते। तर मी असं नॉनव्हेज बनवून द्यायला लागले ना घरच्यांना, मी असं व्हिडिओ शूट करत नव्हते। तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आल्या आणि दादांच्या पण कमेंट आल्या की ताई, तू नॉनव्हेज बनवती, मग व्हिडिओमध्ये का दाखवत नाही किंवा आम्हाला रेसिपी का दाखवत नाही, तर रेसिपी दाखवत जा म्हणले, त्यामुळे मी आता रेसिपी पण दाखवते। तर असं नाही की आपण खात नाही, म्हणजे घरातले कोणीच खात नाही असं नाही आहे, तर घरातले सगळे खातात, त्यामुळे मी बनवून देत असते। आणि आता तर आपल्या टेरेसवरती चुली झाल्यात ना, तर चुलीवर असं मोकळ्या वातावरणामध्ये मला बनवून द्यायला काहीच नाही वाटत, घरामध्ये वास वगैरे काहीच राहत नाही, सगळं वरतीच असतं, वरतीच बनवायचं आणि वरतीच खातेत। तर अर्धवट माझा स्वयंपाक पण होत आलाय आणि आता ताई, आदिनाथ भाऊन ते पण आलेत, हे पहा। तर असं पाहुणे रावळे कोणी आलं ना, तर त्यांना असं टेरेसवरती खूप भारी वाटतं आणि संध्याकाळचं तर वातावरण इतकं छान वाटतं ना वरती, आणि त्यातल्या त्यात मोकळं आकाश आणि आकाशाखाली असं आपलं चूल मांडलेली, स्वयंपाक मोकळ्या वातावरणामध्ये बनवायचा, संध्याकाळचं मोकळ्या हवेला तिथं जेवायचं, भारी वाटतं। आणि त्यातल्या त्यात आपले झाडं लावलीत ना, आपण गार्डन बनवलंय ना, तर अजूनच छान वाटतं। आणि इकडं बाज मांडलेली ना, तर भाऊन ते तिथं बसलेत बाजवरती आणि आम्ही दोघी इकडे स्वयंपाक करतो। मी गावाकडून इकडं नगरमध्ये आले आणि आम्ही इथं येऊन चूल चालली, मी पण मांडले तिथं। हा वय, अरे वा, लवकर निघले असते ना, म्हणलं मी ताई आलो असतो, म्हणलं थोडा बाग बगीचा इकडून आलो असतो।
डाळ नका लावू गरम. जाळतं नाही का? भरपूर भाजले पाहिजे. अरे, हे बघ, घाई कुत्रे नका बाहेर करू, हळू हळू हळू. मी बसू का? तू नको बस. झाले, जळू शकत नाही. खरं काय? आणि काय बघा काती बस ना खा ना. तर ताई आल्या तेव्हा मी भाकरीच करत होते. 10-12 भाकरी केल्या. भाकरी करायच्या झाल्या. त्यानंतर म्हणलं आता वाटण घालावं भाजीला. तर एका चुलीवर मी भाकरी करत होते. दुसऱ्या चुलीवर मटण शिजत होतं ना, तर मटण शिजलं होतं. मी खाली उतरवलं पातेलं आणि त्यानंतर मी वाटण काढलं होतं. तर वाटण मला भाजायचं होतं. तर एका चुलीवर मी वाटण भाजत होते आणि दुसऱ्या चुलीवर फौजी साहेब फिश फ्राय करत होते. तर फिश फ्राय करायचे असले ना, फौजी साहेब करतात फ्राय किंवा राजू करतो किंवा मोठा मुलगा पण करतो. तर मटण शिजायला घालायच्या वेळेस मी लसण, खोबरं, कोथिंबीर हे वाटून थोडंसं परतून मटण शिजायला घातलं होतं ना, त्यामुळं मी इथं जास्त काही खोबरं घेतलं नाही. आता थोडंसंच घेतलंय आणि लसण तर अजिबात नाही घेतला. पहिला भरपूर घातलेला आहे ना मी मटण शिजायला घालायच्या वेळेस त्यामुळं. तर इथं मी 4-5 कांदे असे भाजलेले घेतलेत, कोथिंबीर, अद्रक आणि पुदिन्याचे 4-5 पानं घेतलेत. तर हे थोडंसं भाजते आणि खोबरं पण थोडं भाजून घेतलंय आणि थोडीशी हवरी घेतली म्हणजे तीळ. तर एवढ्या याच्यात भाजी होऊन जाते. पण जर आपल्याला भाजी वाढवायची असेल ना, तर आपण मग वाटण वाटायच्या वेळेस थोडेसे फुटाणे किंवा जी हरभऱ्याची डाळ असते ना, ती पण भाजून घालतात. तर त्यांनी पण छान असं घट्टपणा येतो भाजीला. तर फुटाणे आणि हरभऱ्याची डाळ नाही घातली मी. डायरेक्ट आपलं बाजरीचं पीठ आहे ना, ते थोडंसं कढईमध्ये खरपूस भाजून तेच घातलं आणि भाजी बनवली. जेवढं आपण वाटण काढलं होतं ना, कांदा वगैरे सगळं भाजून ते मिक्सरमध्ये वाटून थोडंसं परतून घेतलं आणि जे बेसिक मसाले आहेत ना आपले आपला कांदा लसूण मसाला, मटण मसाला, त्यानंतर लाल मिर्च पावडर, थोडीशी हळद हे घातलं आणि सिंपल भाजी बनवली. तर जास्त डीपमध्ये काही मी शूट नाही घेतलं कारण पाहुणे-रावळे असल्यावर ना आपण ते शूट घेत बसायचं मला ते बरं नाही वाटत. त्यामुळं ते जास्त शूट घेणं झालंच नाही. तर मग भाजी बनवली आणि फौजी साहेब त्यांना फिश फ्राय करून देत होते ना, गरम-गरम सगळ्यांनी फिश खाल्ले होते. त्यानंतर सगळ्यांना जेवायला दिलं. तर कोणी आधी जेवलं, कोणी नंतर जेवलं. तर असं आगमागं जेवले सगळे. सगळ्यांचं जेवण झालंय आणि हे पहा रात्रीचं ना लाईटी लावल्यावर खूप भारी वाटतं आपलं गार्डन बरं का. तर शक्यतो रात्रीचं असं आम्हाला बाहेर गार्डनमध्ये बसायला, त्यानंतर असं बाहेर पोर्चमध्ये बसायला खूप छान वाटतं आणि बाहेर पण खांबावर लाईट लावलेली ना, बाहेर पण भरपूर लाईट पडती. तर सगळ्यांची जेवणं झाले आणि आदिनाथ भाऊ आणि ताईन ते निघले आणि दुसरे भैया आधीच गेले होते. तर सगळ्यांची जेवणं खावणं झाले. बाकीचा आवरता वेळ झाला. त्यानंतर मी जास्त काही शूट घेतलंच नाही मग. तर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आज सकाळचा व्हिडिओ हा अर्धा शूट केला होता मी. तर सकाळी उठलो आम्ही आज आणि त्यानंतर देवपूजा झाली, चहा-पाणी, नाश्ते झाले, सगळं बरंचसं आवरलं घरातलं आणि शनिवार म्हणलं की आमचा साफसफाईचा दिवस. तर थोडंफार का होईना आम्हाला असं साफसफाई करावी लागते. तर शनिवारी घरातली दळिद्री बाहेर काढतात. तर घरातलं म्हणजे घर, दार, त्यानंतर आपलं मंदिर साफ करण्याचा दिवस म्हणजे शनिवार. तर पाठीमागच्या शनिवारी मी किचन आवरायला काढलं होतं. किचन आवरलं. त्यानंतर मग माझं थोडंफार हे घरातलं कानेकोपरे हे काम चालूच राहतं घर आवरायचं. तर आज म्हणलं बाहेरची साफसफाई करावा. तर फौजी साहेब असं झाडांची कटिंग करतात आणि कटिंग केलेलं जे असतं ना झाडांच्या फांद्या वगैरे ते पलीकडून टाकून देतात आणि ओला पाला बकऱ्या खाऊन जातात आणि त्या काड्या वगैरे तशाच राहतात आणि ते इतकं अडचण कसतरी वाटतं ना आणि त्यातल्या त्यात फौजी साहेब असं नर्सरीमधून झाडं आणतात ना, झाडं लावतात आणि त्या काळ्या पिशव्या असतात ना झाडांच्या, त्या कधी-कधी तिथंच टाकून देतात. म्हणतात मी नंतर जाळून देईन, पण त्यांच्या लक्षातच राहत नाही. तर त्या पिशव्या असं उडून आलेले कागद, प्लास्टिकच्या पिशव्या सगळं गोळा करून एकदा जाळून द्यावं म्हणलं. म्हणजे कसं असतं आपली घराची कळा ही अंगणावरून दिसत असते ना, तर आपलं अंगण चांगलं तर घर पण चांगलं असतं असं म्हणतात. त्यामुळं आम्ही घराच्या आसपासचा एरिया पण असा साफ करत असतो. तर बऱ्याचशा ताई बोलतात, की तुमचा प्लॉट नाही मग ती साफसफाई का करता तुम्ही? तर आमचा प्लॉट नाही दुसऱ्याचा प्लॉट आहे तो. तर कसं आहे ना आपल्या दारासमोरच आपण फक्त साफसफाई करायची आणि घराच्या आजूबाजूने तसंच राडा ठेवायचा ते चांगलं वाटत नाही. तर त्यामुळं मध्ये-मध्ये आम्ही अशी साफसफाई करत राहतो नेहमीच. तर पामफ्रेंचे झाडं जे पिवळे पडलेले आहेत ना, ते पण पिवळे पडलेलं पानं आम्ही काढतो आणि पलीकडून ठेवून देतो आणि मध्ये-मध्ये मग ते साफसफाई करायच्या वेळेस ते जाळून देतो. तर ते पण जाळून देत होते फौजी साहेब आणि राजू काय करत होता, ज्या छोट्या-छोट्या बाभळी आलेल्या आहेत, उगलेल्या आहेत ना, तर त्या तोडत होता तो.
तर आमच्या इकडं तुम्ही बघू शकता म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला मी दाखवत आलेली, सांगत आलेली की आमच्या इकडं येड्या बाभळींचं जंगल आहे. सगळ्या येड्या बाभळीच्यात. तर त्या असा छोट्या-छोट्या उगल्या की लगेच तोडाव्या लागतात. नाहीतर मग त्या मोठ्या होऊन दिल्या की ते खूप मोठं झुडूप होतं आणि ते तोडता पण येत नाही. त्याचा काटा इतका डेंजर असतो ना आणि असं तोडलं नाही ना आमच्या घराच्या आसपास सगळ्या बाभळीच होत्या. त्यामुळं मध्ये-मध्ये अशा त्या बाभळी तोडाव्या लागतात. तर घराच्या दोन्ही बाजूनी आम्ही साफसफाई केली. ते जाळून दिलं सगळं आणि आलो आता टेरेसवरती. तर फौजी साहेबांनी काल खालच्या माठाला टेरिकॉटा मारला होता, ज्याच्यामध्ये आपण मनी प्लांट लावलेला आहे ना तो. तर त्याला टेरिकॉटा मारून झाला काल आणि आज म्हणले आपण जो टेरेसवरती माठ ठेवलेला आहे त्याच्यामध्ये कॉइन प्लांट लावलेला आहे ना, तर त्याच्या कटिंग आताच मला वाटतं 15-20 दिवस झाले लावलेल्या. त्या छान ग्रो झाल्यात. तर त्याला आपण टेरिकॉटा मारू म्हणले आज. तर त्या माठाला साईडनी थोडी-थोडी माती लागलेली होती. मी ती झटकत होते ना, तर फौजी साहेब बोलले, "मरणाची धूळ उडीती आणि सगळी ती केसामध्ये डोक्यावर घेती तू, अंगाला लागते ती धूळ. होय साईडला." मला त्यांनी साईडला उठून दिलं आणि स्वतः ते झटकीत झाडीत बसले. तर असं आहे फौजी साहेबांचं. तर पोर्चमध्ये मनी प्लांट लावून जो माठ ठेवलेला आहे ना, काल टेरिकॉटा मारला त्याला तो. तर तो माठ आपल्या घरचा होता, जुना माठ. तर फौजी साहेबांनी त्याला घरीच व्हॅक्स पानाने कापून त्याच्यामध्ये मनी प्लांट लावलेला आहे. छान आलेला आहे तो. आणि हा मनी प्लांट आहे ना, नंदेची इथून आणला होता आम्ही. तर नंदेला असंच आम्ही भेटायला गेलो होतो ना, तर नणंदबाईंनी काय केलं तर जुना माठ झाला म्हणून आंब्याच्या झाडाखाली तो माठ तसाच टाकून दिला होता. तसाच पडलेला होता. आम्ही तो पाहिला ना, फौजी साहेबांनी तो माठ उचलला, गाडीमध्ये टाकला, घरी घेऊन आले आणि शेवाळे काकाकडून मग तो हा माठ कटरनी कापून आणला. कारण तो कापायला खूप त्रास होतो. कारण पहिला आम्ही घरी कापला होता ना व्हॅक्स पानाने, खूप हात दुखतो आणि म्हणजे भीती असते नाही का हाताला लागायची वगैरे. तर फरचीवाल्यांकडं, वेल्डिंगवाल्यांकडं ते कटर असतं ना, ते व्यवस्थित एकसारखं कापून देतात. मग फौजी साहेबांनी शेवाळे काकाकडून तो कापून आणला माठ एकसारखा आणि त्याचं तोंड स्टँड म्हणून ठेवलंय खाली. तुम्ही बघू शकता खूप मस्त तो राहिला जातो त्या तोंडावर. आणि वरचं अर्धं माठ उरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कॉइन प्लांट लावले फौजी साहेबांनी आणि त्याला पण आता ते टेरिकॉटा मारतात. तर टेरिकॉटा मारला ना असा ह्या माठाला खूप छान दिसतोय. आपला खालचा माठ तर इतका भारी दिसतोय ना. त्या माठाला टेरिकॉटा मारलाय आणि त्यातली त्यात ते वरती असं हिरवंगार मनी प्लांट दिसतोय ना, इतकं भारी कॉम्बिनेशन झालंय त्याचं, भारी वाटतं एकदम. तर थोड्या दिवसांनी हे कॉइन प्लांट पण एकदम हिरवंगार मस्त गालीचे होणार आहे. तर कॉइन प्लांट तुम्ही Googleला, YouTubeला सर्च करा. त्याचं झाड दिसेल तुम्हाला. ते सेमी शेडमध्ये ठेवायचं असतं. जास्त घरामध्ये पण नाही जमत ते. डेकोरेशन म्हणून, शोपीस म्हणून आपण 2-3 दिवसासाठी त्याला घरामध्ये ठेवू शकतो. पण त्याच्या जास्त दिवस आपण घरामध्ये त्याला ठेवू शकत नाही. जसं की आता पाहुणे-रावळे यायचेत आपल्या इथं 2-3 दिवसासाठी आणि आपल्याला घर मस्त सजवायचं आहे, तर ते कॉइन प्लांट आपण घरामध्ये ठेवू शकतो. पण 2-3 दिवसानंतर ते आपल्याला म्हणजे सेमी शेडमध्ये बाहेर सावलीला ठेवावंच लागतं, पोर्चमध्ये वगैरे किंवा असं गॅलरीमध्ये. तर त्याला जास्त सूर्यप्रकाश म्हणजे डायरेक्ट जमत नाही. असं सावली आणि हलका प्रकाश चालतो त्याला. तर आपण वरती हिरवं नेट टाकलेलं आहे ना, तर त्या नेटखाली हे कॉइन प्लांट आणि इनडोअर झाडं खूप भारी येतात. तर जीजी प्लांट, त्यानंतर क्रासूला, जेड प्लांट, हे असं पाम ट्रे वगैरे सगळं जे रबराची झाडं, जे सावलीमधले झाडं आहेत ना, ते सगळे आम्ही इथं नेटखाली ठेवलेत. तर छान झालेत ते. आता थोड्या दिवसात हे कॉइन प्लांट पण एकदम मस्त होऊन जाईल. मस्त झाले. अगं बाई, अगं बाई. नुसते झाडांचे जीव त्यांचा. झाड घातला का त्यातला? त्याच्या झाडाची रिपोर्टिंग करायची, सावलीत लावायचे. उन्हाने खराब झालं ते, परत लावायला लागतं ते. तर फौजी साहेबांच्या मावस बहिणी आहेत त्या त्यांच्याजवळ बसलेल्या. तर त्या नगरला राहतात. तर त्या आल्या होत्या वास्तुशांतीला. पाठीमागं आपण काल वास्तुशांतीला गेलो होतो ना रांगोळी वगैरे काढायला. तर त्या भाऊंच्या ह्या फौजी साहेबांच्या मावस बहीण चुलत बहीण लागतात आणि फौजी साहेबांच्या मावस बहीण लागतात बघा आता. तर त्यांच्या चुलत बहीण आणि यांच्या मावस बहीण म्हणजे हे दोघं भाऊ झाले. तर जास्त लांबचं नातं नाही आहे, जवळचंच नातं आहे आणि एकाच गावचे आहेत आम्ही. तर ह्या भावांच्यात सगळ्यात मोठे आहेत ना त्या, तर सगळे त्यांना ताईच म्हणतात. आम्ही सगळे ताईच म्हणतो त्यांना. तर ताई आल्या होत्या. आता 1-2 दिवस वास्तुशांती तर झाली आता काल. जागरण गोंधळ होत आहेत ते इथंच. तर ताई आल्या होत्या ना, आम्ही मस्त गप्पा मारत बसलो होतो. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी अंजली ताईंना बोलले होते, की अंजली ताई तुम्हाला खाऊच्या पानाचा वेल लागतोय तर तुम्ही ॲड्रेस देऊन ठेवा कमेंट बॉक्समध्ये. तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आल्या, की ताई आम्हाला पण खाऊच्या पानाचा वेल लागतोय. तर काही ताई बोलल्या, की ताई कमेंट बॉक्समध्ये आम्हाला ॲड्रेस द्यायला चांगलं वाटत नाही. तर ताईंनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये ॲड्रेस द्यायला चांगलं वाटत नसेल तर आपला Instagram ID आहे.
इंस्टाग्राम आय डीचं नाव पण आपल्या यूट्यूबसारखंच आहे, छायास क्रिएटिव्ह कॉर्नर. तुम्ही इंस्टाग्रामला सर्च करा आणि तुमचा ॲड्रेस देऊन ठेवा. आपलं खाऊच्या पानांचं रोपटं तयार झालं की मी तुम्हाला पाठवून देईन. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.